हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मागील वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षेत व प्रथम घटक चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचाही तुम्ही अभ्यास करायचा आहे. उत्तरांसह सोडविलेल्या प्रश्नपत्रिकांच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती तुम्ही अवश्य पहा. स्क्रीनशॉट काढून वहीत लिहिण्याचा सराव करा. त्यामुळे आजच्या प्रश्नपत्रिकेत आपण इतर प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तसेच तुम्हाला कोणत्या व्हिडिओतील सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आले आहेत ते मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. चला तर मग मुलांनो, खेळताना, जेवताना किंवा कोणतेही काम करता करता व्हिडिओ ऐका. ऐकलेले वहीत किंवा कोऱ्या पानावर लिहून काढा आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. चला तर मग तयार आहात प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी. प्रश्न पहिला आहे, इयत्ता 8वी विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा गुण 50. त्यातला पहिला प्रश्न पाहूया. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता सुरांची जादूगरी या पाठातील निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर ते येथपासून ते आसमंतात भरून जातो येथपर्यंत तुम्ही उतारा वाचायचा आहे पुस्तकातला आणि त्यावरून तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहायची. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये: मंद, लयबद्ध, प्रौढ आणि दमदार ही 4 वैशिष्ट्ये लिहायची. 1 किंवा 2 शब्दात उत्तरे लिहा. खेड्याला दिलेली उपमा: रानफुले. लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य म्हणजे दळणाचे जाते. व्याकरण यातलं खालील शब्दांची विशेषणे उतार्यातून शोधून लिहा. आता तुम्हाला विशेषणे लिहायची आहेत. विशेष्य दिले मांडी आणि विशेषण काही लढीवाळ मांडी. तान दिलेली आहे. तान कशी? कुर्रेबाज व नखरेल. खालील शब्दांचे सामान्य रूप लिहा. शब्द आणि सामान्य रूप. तर इथे शब्द दिलेले अंधाराला. अंधाराला सामान्य रूप लिहिताना विभक्ती प्रत्यय काढून टाकायचा असतो. म्हणजे स, ला, ते, सला, नाते हे विभक्ती प्रत्यय. ला आलेला आहे विभक्ती प्रत्यय, म्हणून अंधारा हे काय सामान्य रूप आहे. जात्याचा चा, ची, चे हे विभक्ती प्रत्यय आहेत षष्टीचे, तर चा काढून टाकायचा, जात्या लिहायचं. पुढचं आहे स्वमत. निसर्गातील विविध आवाज जगण्यात आनंद निर्माण करतात. या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. सकाळी उठल्यापासूनच आवाजांची दुनिया सुरू होते. चिमणीची चिवचिव ऐकून आपोआपच ऊर्जा निर्माण होऊन अंथरुणातून आपण बाहेर पडतो. हळूहळू सर्वच पक्ष्यांच्या आवाज एकमेकांच्या सुरात सूर मिसळत लयबद्ध किलबिल सुरू होते. नदीच्या पाण्याचं मंजूळ गीत मन प्रसन्न करते. धबधब्याचा झंझावात जोश भरतो, तर पावसाची रिपरिप मनात झिरपत जाते. हवेची मंद झुळूक मनात मोर पिसासारखी स्पर्शून जाते. निसर्गातील कुठला ना कुठला आवाज, ध्वनी आपल्यात चैतन्य व ऊर्जा भरत असतो. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे येथून तर तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढले आहे. हे लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठातील आहेत. त्या पाठातील हा उतारा वाचायचा आहे. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. इगतपुरी स्टेशनवर गाडी थांबल्यावर प्रवाशांकडून झालेल्या कृती. कृती आहेत. उत्तर आहे: कुणी प्लॅटफॉर्मवर इरझारा घालत होते, कुणी वर्तमानपत्र वाचत होते, कुणी जागेवरच झोपून घेतले, कुणी गप्पा मारत होते. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायचे. आकृती पूर्ण करा. इंग्लंडला जाण्यासाठी राजाने ही तयारी केली. पासपोर्ट मिळवला, विजा मिळवला, टेलरकडून नवीन कपडे शिवून घेतले आणि काकांनी दिलेले घड्याळ आत्ताच वापरायला काढले. त्याचा पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील विशेषणे शोधून लिहा. 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. इथे 2 आणि दगडी हे काय विशेषण आहे. पुढचं आहे, खालील शब्दात लपलेले 2 अर्थपूर्ण शब्द शोधून लिहा. इगतपुरी. या इगतपुरी शब्दामधून तुम्ही 2 अर्थपूर्ण शब्द लिहायचे. पुरी, रीत, गत, तरी अशा पद्धतीने तुम्ही शब्द लिहू शकता. पुढचा आहे स्वमत. तुम्ही प्रवास करत असताना रेल्वे स्टेशनवर आलेला एक अनुभव तुमच्या शब्दात लिहा.
मी माझ्या आईबरोबर मामाच्या गावाला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर पोहोचले. दिवाळीच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची खूप गर्दी होती. गर्दीतून वाट काढीत रेल्वे पकडण्यासाठी प्रत्येकाची धावपळ सुरू होती. गर्दीत एका प्रवाशाच्या खिशातून मोबाईल खाली पडला, परंतु त्या प्रवाशाच्या ते लक्षातच आले नाही. एका लहान मुलाने प्रवाशाच्या खिशातून मोबाईल पडताना पाहिले होते. त्याने तो मोबाईल उचलून पळत जाऊन त्या प्रवाशाला दिला. मोबाईल पाहून तो प्रवासी आश्चर्यचकित झाला. त्याने त्या मुलाला बक्षीस देऊ केले, परंतु त्या मुलाने ते घेतले नाही. त्या एवढ्याशा छोट्याशा मुलाची ती कृती मला खूप आवडली. तुम्हाला जो अनुभव आला असेल तो तुम्ही लिहू शकता तेथे, किंवा हाही लिहिला तरी चालेल. आता पुढचं आहे, रंगारी ही कविता आहे. रंगारी श्रावण. प्रश्न त्यातला पुढचा, खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. खालील चौकटी पूर्ण करा. कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे. कोणती नावं दिली श्रावण महिन्याला? रंगारी श्रावण आणि चित्रकार श्रावण. पुढचा आहे, प्रश्न तयार करायचा आहे. पोरांमध्ये खेळायला हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. श्रावण खेळगा का होतो असा प्रश्न, त्याचं ते उत्तर येईल पोरांमध्ये खेळायला. पुढचा आहे, योग्य पर्याय निवडा. श्रावण इंद्रधनुष्याचा बांध टिंबटिंब घालतो. पर्याय दिलेले सृष्टीला, पावसाला, झाडाला, नभाला. उत्तर आहे नभाला. श्रावण इंद्रधनुष्याचा बांध नभाला घालतो. पुढचा आहे, श्रावण महिन्याने टिंबटिंब वेणी गुंफल्या आहेत. वेलीच्या, फुलांच्या, झाडांच्या, सृष्टीच्या. उत्तर आहे वेलीच्या. श्रावण महिन्याने वेलीच्या वेणी गुंफल्या आहेत. पुढचं, खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा देखितो. श्रावण हा रंगांचा जादूगार आहे. तो सृष्टीमध्ये विविध रंग उधळीत येतो. सृष्टीचा हा चित्रकार आपल्या दिव्य कुंचल्याने हिरवा देखावा रेखाटतो. पुढचा प्रश्न आहे, श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, श्रावण महिन्यात रिमझिम रिमझिम पाऊस बरसत असतो. आकाशात काळ्या काळ्या ढगांची गर्दी जमलेली असते. इंद्रधनुष्याची मैरप सौंदर्यात भर घालत असते. पृथ्वी हिरव्या शालूने नटलेली असते. नदी नाले दुथडी भरून वाहत असतात. सर्वत्र सौंदर्याची लयलूट झालेली पाहून आनंदाला उधाण आलेले असते. म्हणून मला श्रावण महिना खूप आवडतो. पुढचा आहे, तुम्ही स्थूल वाचनावरचा प्रश्न आहे. आता स्थूल वाचनावर कधीकधी प्रश्न विचारले जातात आणि कधीकधी उतारा देऊन त्या प्रश्न विचारून तुम्हाला उत्तर लिहायची असतात. तर इथे उतारा दिलेला आहे मी. इटली नावाच्या देशातलं उंच उंच पर्वताच्या उतारावरचं व्हिंची नावाचं एक छोटंसं गाव. येथपासून हा उतारा वाचायचा आहे. तर तो कशाला चित्र काढतोस असं म्हणून त्याला कधीही रागावले नाहीत. येथपर्यंत वाचायचं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तर लिहायची. लिओनार्दो दा विंची यांचा जन्म कोठे झाला? उत्तर आहे लिओनार्दो दा विंची यांचा जन्म इटली देशातील व्हिंची या गावी झाला. पुढचा प्रश्न, व्हिंची गावाच्या सभोवतालच्या नैसर्गिक गोष्टीचे वर्णन तुमच्या शब्दात करा. उंचच उंच पर्वताच्या कुशीत वसलेल्या व्हिंची गावाला एका बाजूने निळ्याशार पाण्याची खळखळ वाहणाऱ्या नदीने वेढले, तर दुसऱ्या बाजूने महाकाय खडकांची भक्कम तटबंदी असे हे निसर्गाच्या सानिध्यातले टुमदार गाव आहे. पुढचा प्रश्न आहे, लिओनार्दोला कुतूहल वाटणाऱ्या 3 गोष्टी. चित्रकला, संगीत, विज्ञान, निसर्ग अशा त्यांच्या कुतूहल वाटणाऱ्या गोष्टी आहेत. त्यापैकी तुम्ही 3 लिहायच्या आहेत. प्रश्न 4, खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडवा. खालील शब्दांची संधी सोडवा. खिडकीत, खिडकी अधिक आत, यात आचा काय होतो? लोप पावतो आणि खिडकीत असा शब्द तयार होतो. हातून, हात अधिक ऊन, प्रत्येक, प्रति अधिक एक. निष्फल, निय आणि फल, निही आणि फल. पुढचा आहे, पुढील वाक्य वाचून अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्दसमूह निवडून वाक्य पुन्हा लिहा. तुम्हाला
कंसात शब्द दिलेले आहेत. गट्टी जमणे, खोडी काढणे, असाध्य असणे. प्रशांतने सुरेशची विनाकारण कुरापत काढली. कुरापत काढलीच्या ठिकाणी तुम्हाला खोडी काढली हा शब्द लिहायचा आहे. प्रशांतने सुरेशची विनाकारण खोडी काढली. पुढचा आहे, दिवाळीच्या सुट्टीत माझी पुस्तकांशी मैत्री जमली. उत्तर लिहायचे, दिवाळीच्या सुट्टीत माझी पुस्तकांशी गट्टी जमली. पुढचा आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलाने घोड्यास मारले हा भावे प्रयोग आहे. समीर आंबा खातो कर्तरी प्रयोग. पुढचा आहे, खालील वाक्यातील सामान्य रूप लिहा. सुराने आणि मुंबईहून 2 दिले. सुराने सुरा म्हणजे ने हे तुम्ही काय करायचे काढून टाकायचं. ने शी ए आ हे विभक्ती प्रत्यय आहेत. ऊन आणि हून हे पण विभक्ती प्रत्यय आहेत, म्हणून मुंबई येईल सामान्य रूप. पुढचा आहे, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. किमान कमाल, आनंद दुःख, आस्था अनास्था, सशक्त अशक्त. पुढचं, खालील शब्दांचे लिंग बदला. चिमणा चिमणी, मोर लांडोर, गाय बैल, बालक बालिका. पुढचा प्रश्न बघूया. झोका व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा. स्थळ, मालकाच्या अंगणातील कडुलिंबाचे झाड. झाडाला घरमालकाने मुलीसाठी झोका बांधला. झोका काय म्हणतो पहा. झोका म्हणतो, आज आपण दोघे खूप दिवसांनी भेटत आहोत. झाड म्हणतं, हो रे, मीही तुझीच वाट पाहत होतो. झोका, काय करणार, आपली भेट ही घरमालकाच्या मुलीमुळेच होते. झाड, खरे आहे तुझे म्हणणे. तिने नागपंचमीला किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत झोका बांधण्याचा हट्ट केल्यावरच आपली भेट होते. झोका, ते काही का असेना, एकदाची आपली भेट तर झाली. तुझे कसे काय चालले. झाड, माझे काही विचारूच नको. मागच्या वर्षी दुष्काळाने होरपळलो आणि यावर्षी पावसाने धो धो झोडपून माझे अंग खिळखिळ केलं. झोका, खरेच रे, मलाही तुझी चिंता वाटत होती. वादळ वाऱ्यात तुझं काही असं भलते सलते विचार येत होते. तुला पाहिलेनी खूप आनंद झाला. झाड, मी आता ठीक आहे. तुझे काय चालले ते सांग. झोका, अरे, किती दिवसांपासून अंधाऱ्या खोलीत कोपऱ्यात पडून माझा जीव नुसता गुदमरायला लागला होता. आज बाहेर पडल्यावर जीवात जीव आला. झाड, खरेच आहे, आपण दोघेही समदुःखीच आहोत. झोका, जाऊ दे आता. आपण दोघे जोपर्यंत एकत्र आहोत तोपर्यंत आनंदाने जगून घेऊ. सुखदुःख या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. झाड, समोरून मालकाच्या मुलीला येताना पाहून झाड झोक्याला म्हणाले, आता झोक्यावरची गाणी ऐकत मी झोपा काढतो. नंतर मी तुला माझे संगीत ऐकून झोपून देईल. दोघेही आपापल्या जागेवर. तर तुम्हाला अशा पद्धतीने संवाद लेखन करायचं आहे. तुम्ही तुमच्या मनाने वाक्य लिहू शकता. प्रश्न 6, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. विज्ञान शाप की वरदान, पूरग्रस्ताचे मनोगत. विज्ञान शाप की वरदान. विज्ञानाची कास धरूया, आपले जीवन सुखकर करूया. असे जरी आपण विज्ञानाच्या बाबतीत मानले तरी देखील एक प्रश्न पडतोच. विज्ञान माणसासाठी उपयुक्त आहे का. विज्ञानाने माणसाचे जीवन सुखकर बनले, पण त्यातूनच अनेक प्रश्नही निर्माण झालेत, हे विसरून चालणार नाही. विज्ञानाच्या अनेक शोधांमुळे मानवी जीवन गतिमान झाले. गतीच्या हव्यासामुळे जीवघेणे अपघातही होऊ लागले. तेव्हा पुन्हा एक प्रश्न पडतो की विज्ञान हा माणसाला मिळालेला शाप आहे की वरदान. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान झाले. विज्ञानाने माणूस 7 समुद्रापार तर गेलाच, पण माणसाने अंतराळातही झेप घेतली. अथांग पसरलेल्या समुद्रावर आणि समुद्राच्या तळाशीही मानवाने अधिकार गाजवला, तो केवळ विज्ञानामुळेच. संगणकाच्या साहाय्याने माणसाने सर्वच क्षेत्रात क्रांती केली. इंटरनेटच्या साहाय्याने हजारो किलोमीटरवरची माणसे दररोज भेटू लागली. जात्यावर धान्य दळणारी आजी आता मात्र आजीची लेक गिरणीतून धान्य दळून आणते, तर आजीची नात रेडी टू कुक पदार्थ वापरू लागली. ते केवळ विज्ञानामुळेच शक्य झाले. विज्ञानामुळे सर्व काही झटपट, कमी वेळात अधिक काम करणे सहज शक्य झाले.
विद्यार्थी मित्रांनो, यापुढील निबंध अभ्यासण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये निबंध लेखनाची प्लेलिस्ट दिली आहे, त्यात पाहावे. तसेच जाहिरात लेखन इयत्ता 10वीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायचं आहे तुम्ही, आणि तिथे निबंध लेखनामध्ये आणि 10वीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला जाहिरात लेखन, नंतर निबंध लेखन हे सगळं तुम्हाला वाचता येईल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक.